बोल की. अगं आई आहेस का कैदाशी नाहीस ग? स्वतःच्या पोराला पाण्या वाचून तडपडताना बघायला मजा आली ना तुला? होय का? अगं आम्ही कसे दिवस काढलेत ना ते आमचं आम्हाला माहित. तर लाज वाटते मला तुला आई म्हणायची. हे बघ सत्या, हे समजा करताना काय मला आनंद नाही झाला. आणि तू तरी काय केलं? ह्या पुरुषाची आईला सोडलंस तू? तेव्हा तुला काही नाही का वाटलं? मम्मी मी घर सोडलं ते तुझ्या वागण्यामुळं. त्यात वाघमाऱ्यांचा काही दोष नाही. हे चुकतंय सत्या तुझं. ह्योच पुळका घेतो ना तिचा म्हणून राग येतोय मला. अरे एवढ्या चुका करून पण पाठीशी घालतोयस तू हिला. हिनं तुला घरापासून दूर केलं, माझ्यापासून तोडलं. आणि तू तात्या साहेबांना देव मानतोस तर त्यांच्यावर बी हिनं आरोप केले. आणि एवढंच नाही तर नवरा असताना बी दुसऱ्या माणसावर शेण खात फिरली. लई बोललीस हा मम्मी, लई बोललीस. माझ्या बायकोबद्दल एक बी वाकडा शब्द ऐकून घेणार नाही मी. जर बोललीस ना तर विसरून जाई ना तू माझी आई असते. काय करशील? जीव घेशील माझा? घे जीव माझा, घे माझा जीवन कर एकदा तरी कमी होला. काय म्हणलं सत्य तू? आई म्हणून विसरून जाशील मला? अशी धमकी देतोयस तू? मग नीट कान देऊन ऐक. मीच आजपासून विसरून जाते का तू माझा पोरगा आहेस ती? माझ्यासाठी आजपासून माझा एक पोरगा मेला. त्या बायकोच्या पदराला चिकटून जगायचं ना तुला? जा जा. माया काय बोलतेस कळतंय का तुला? तोंडाला आवर घाल जरा. हो चित्रकार गप्प बसा तुम्ही. आईचं काळीज आहे माझं. 9 महिने या पोराला पोटात पाडवलं, लहानाचं मोठं केलं आणि आज आईच्या अंगावर जाऊन येतोय. चालतं बा इथं तू. थोबड मी बघायचं नाही मला तुझं. मला बी नाही बघायचं तुझं थोबाड. नाही बघायचं तुझं थोबाड. नाही ठेवायचं तुझ्याशी काही संबंध मला.
ठीक आहे, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, एक दिवस ह्याच मम्मी समोर तुला नाक घासत यावं लागलं. तो दिवस मी लवकर आणीन. कुठं होतीस रातभर? मम्मी साहेब, अहो मी ते मौर्य साहेब. मम्मी काय झालंय? हिला विचार की कुठं तोंड काळा करून आली ती. रातभर ती तिच्या यारासोबत त्या मोरे सरासोबत हिंडत होती. बाद झालं मम्मी साहेब, लय ऐकलं तुमचं. आजवर जेवढा त्रास दिला तो सगळा सहन केला, पण माझ्या नवऱ्याशी असं वागलेलं मी कधीच विसरणार नाही. नाक घासत सत्याने तुम्ही याल आमच्या दारात. मी माझ्या नवऱ्याला तुमच्यासारख्या कारस्थानी बाई समोर झुकू देणार नाही. चल सत्या. तात्यासाहेब आम्हाला सोडा. आम्ही तुम्ही सांगाल तसं वागू, सांगाल तसं करू, पण आम्हाला सोडा. मी तुमच्या पाया पडतो. हो तर हा सगळा विचार त्या मंजरीला सगळं सांगायच्या आधी करायला पाहिजे होता. अहो पण आम्ही काही सांगितलंच नाही ना तात्यासाहेब. अहो आम्ही तिला भेटलोच नाही तर. तात्यासाहेब, अहो आम्ही असं काहीच केलं नाही. आम्ही तर उलट. असं काय आमिष दाखवलं तिने? तुम्ही सगळं भडाभडा सांगून टाकलं. अहो नाही, स्वतःच्या हाताने स्वतःची तिरडी बांधली आहे तुम्ही. निघायची तयारी करा. हॅपी जर्नी. तात्यासाहेब, तात्यासाहेब असं बोल नका. तात्यासाहेब, तात्यासाहेब, तात्यासाहेब